आ हा 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 केक बघा, नुसता केक नाही, मावा केक आहे, बेकरीमध्ये मिळतो त्याच्यापेक्षा भारी होतो. बिन अंड्याचा आहे. रंग नाही घातलेला पण रंग सुरेख आलाय का नाही. अरे तीच तर मस्त मजा आहे या केकची. आणि वेलदोड्याचा असा कमाल सुवास तरवळतोय बरं, आणि परफेक्ट सॉफ्ट फ्लफी होतो. तुम्हाला सांगते, घरभर आहे ना मस्त सुवास तरवळलाय. पटकन करायचंय. चला साहित्य काय घेतलं बघूया. अशाच गोडच गोड, खुसखुशीत, खमंग, चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुरास रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. मधुरास रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. तर सगळ्यात आधी करायचं काय, मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची साखर. मेजरिंग कप आपलाच आहे. मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. अर्धा कप दही, यावर पाव कप बारीक रवा, 100 ग्राम म्हणजेच अर्धा कपला थोडासा जास्त खवा. खवा कच्चाच घ्यायचा, भाजून बिजून नाही घ्यायचा. पाव कप म्हणजे 4 चमचे मिल्क पावडर. तुपाच्या ऐवजी तेल जरी वापरलं काहीच हरकत नाही. आणि दूध. झाकण लावायचं. आता इथे 100 ग्रॅम बरोबर खवा घेतलाय. पाव कप मिल्क पावडर. मिल्क पावडरमुळे त्या केकला आहे ना मस्त एक टेक्स्चर येतं, त्यामुळे मिल्क पावडर मिस नका करू. पण नसेलच तर मग थोडा एक चमचाभर खवा जास्त घाला. खवा 100 ग्रॅम बरोबर वजनाला आहे. अर्धा कपला थोडा जास्त भरतो, किसून व्यवस्थित घेतलेला आहे. आता हे सगळं मिश्रण स्मूदी आणि क्रीमी करून घ्यायचं. कमाल स्मूथ क्रीमी हे मिश्रण तयार होतं. काढायचं. आता यामध्ये 2 कप मैदा घालायचा. पहिले 1 कप मैदा घालते, त्यामध्ये 2 चमचे बेकिंग पावडर आणि पुन्हा वरून दुसरा कप मैदा. खाली वेलदोड्याची पूड घालते. आता हा मैदा चाळून घ्यायचा. चाळून घेणं मैदा खूप गरजेचं आहे. मैदा चाळून झाला. आता हे मिश्रण चांगलं मिसळून घेऊयात. गुठळ्या अजिबात ठेवू नका. आता हे मिश्रण मिसळत असताना थोडी हळद पण घालते मी, अगदी पाव चमचा. यामुळे ना त्या केकला मस्त असा पिवळसर रंग येतो आणि केकची चवही नाही बदलत, आणि नैसर्गिक रंग. चला पीठ तयार आहे. आता यामध्ये मी खायचा सोडा घातला नाही, त्याच्याऐवजी 2 चमचे बेकिंग पावडर घातली. त्या पावडर आणि सोड्याचं कॉम्बिनेशन केलं ना केक आहे ना कडक होतो, त्याला क्रस्ट येतो, म्हणून मग फक्त बेकिंग पावडर वापरली. इथे 8 बाय 8 इंचचा ट्रे आहे माझ्याकडे. खाली मी बटर पेपर लावून घेतला. तर यामध्ये हे केकचं मिश्रण घालूयात. वा, रंग बघा, टेक्स्चर बघा, वा वा वा, कमाल दिसतंय. पिठालाच टेक्स्चर बघा किती सुंदर आलंय मिक्सरला फिरवल्यामुळे. वा वा वा. आता हा असा व्यवस्थित टॅप करायचा, म्हणजे यामध्ये हवेचे बुडबुडे असतील ते निघून जाते. कढईमध्ये किंवा कुकरमध्ये बेक करायचं असेल तर 5 मिनिटं कढई प्रीहीट करा, म्हणजे एक मोठ्या आचेवर तापवून घ्या. त्याच्या खाली एखादं स्टँड, जाळी किंवा डबा ठेवा. हा ट्रे ठेवा, झाकण ठेवा. कुकरमध्ये कढईमध्ये परफेक्ट होतो. 45 ते 50 मिनिटं लागतात. माझ्याकडे अव्हन आहे म्हणून मी अव्हनमध्ये करते. अव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 45 ते 50 मिनिटात केक व्यवस्थित बेक होतो. 180 डिग्री सेल्सिअसवर अव्हन देखील मी 5 मिनिटं प्रीहीट करून घेतलं. आणि हे अव्हनमध्ये ठेवताना मधल्या रॅकवर ठेवा, म्हणजे खालनं वरनं बरोबर इव्हनली बेक होतो. 50 मिनिटं बरोबर लागले. केक आता चेक करूयात. येस, परफेक्ट झालाय बघा. या केकचा सुवास इतका कमाल दरवळतोय, तुम्हाला सांगते. माझ्या घरामध्ये सगळ्यांना हा केक प्रचंड आवडतो. वेलदोड्याचा जो काही घमघमाट सुटलाय, आता हा झाला हे कसं ओळखायचं. मी ऑलरेडी केक बेक होत असताना चेक केलं होतं. तर केकच्या मधोमध अशी सुरी घालायची. याला काहीच पीठ चिकटलं नाही, याचा अर्थ केक छान बेक झाला. आता हा केक टिनमध्येच ठेवणार. काढायची गडबड नका करू, नाहीतर तो असा मोकळा मोकळा होईल. टिनमध्येच राहू देत एक अर्धा तास तरी, आणि मग आपण हा डिमोल्ड करूया. केक इथे बऱ्यापैकी थंड झाला. आता सुरीने कड सोडवून घ्यायची. आता ही लॉंग सुरी आहे, ही आपलीच आहे. हे असे जेव्हा शार्प गोष्टी असतात ना तेव्हा ही वापरायची. बर्फी कट करायची आहे, वडी कट करायची, तेव्हा याचा फार छान उपयोग होतो. हा केक
डिमोल्ड करूयात. वा 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 वा, काय सुरेख झालाय केक बघा. याचा पेपर काढून घेते, बटर पेपर. वा, किती सुंदर रंग आलाय. आणि स्पॉन्ज पण बघा किती सुंदर स्पॉन्ज आलाय. आणि तरी हा एगलेस केक आहे. वा वा. जिथे कट करायचं आहे ना तिथे अशी सेरेटेड नाईफ वापरायची. आता हे कट करूयात. madhurasrecipe.com वरून तुम्ही हे नाईफ सेट ऑर्डर करू शकता. हे ना केक असा मध्यभागी कट करून घेते. वा 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 वा, काय सुरेख झालाय बघा केक. हळदीमुळे रंग सुरेख आलाय आणि कमाल स्पॉन्जी झालाय बघा. वा. आता स्लायसेस कट करून घेऊयात. याला आहे ना परफेक्ट असा क्रस्ट येतो बघा या केकला. वा. बेकरीत मिळतो ना अगदी तसा हा मावा केक तयार होतो. हे बघा. चला स्लाइस पण दाखवते. एकदमच सॉफ्ट, स्पॉन्जी आणि कमाल झाला. म्हणजे कोणी म्हणेल का हा एगलेस मावा केक आहे. आणि हळदीची कमाल बघा. वा वा. हा केक याच्यामध्ये खवा वगैरे असल्यामुळे रूम टेम्परेचरवरच 4 ते 5 दिवस टिकतो. पण हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये जर ठेवला तर 8 ते 10 दिवस छान राहतो. कमाल लागतो हा चवीला केक. म्हणजे ऑलरेडी सगळे वाट बघतायत, उत्सुक आहे खायला. पण फोटो राहिलेत, पण एक ब्लॉक आहे तर मुलांना देणार आहे मी. जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.